मित्रांनो नमस्कार. दशावतार चित्रपट रिलीज झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाचं कौतुक झालं. इतरांना जमणार नाहीत अशा आव्हानात्मक भूमिका दिलीप प्रभावळकरांनी आजवर अगदी अजरामर केल्यात. मित्र, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दिलीप प्रभावळकरांच्या गाजलेल्या भूमिका. झपाटलेला चित्रपटातला तात्या विंचू. मित्रो, मराठी चित्रपट रसिकांना तात्या विंचू हे पात्र कधीच विसरता येणार नाही. मराठी चित्रपटसृष्टीचा माइलस्टोन ठरलेल्या झपाटलेला चित्रपटातील तात्या विंचूचं अत्यंत लोकप्रिय ठरलेलं कॅरेक्टर दिलीप प्रभावळकरांनी समर्थपणे साकारलं होतं. तर रामदास पाध्ये यांनी ह्या पात्राला डिझाईन केलं होतं. दुसरं पात्र आहे महात्मा गांधींचं. 2006 साली प्रदर्शित झालेल्या लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका दिलीपरावांनी साकारली होती. प्रभावळकरांच्या या भूमिकेचं देशभरात कौतुक झालं. महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकरांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. याच चित्रपटाचा तेलुगूमध्ये सुद्धा रिमेक झाला आणि ह्या तेलुगू रिमेकमध्ये सुद्धा महात्मा गांधींची भूमिका प्रभावळकरांनीच साकारली होती. तिसरं पात्र आहे चौकट राजा. 1991 साली प्रदर्शित झालेल्या चौकट राजा ह्या चित्रपटात प्रभावळकरांनी मानसिकदृष्ट्या विकलांग मुलाची चॅलेंजिंग भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलं होतं. नारबाची वाडीमधला नारबा. 2013 साली रिलीज झालेल्या नारबाची वाडी ह्या चित्रपटात सुद्धा दिलीप प्रभावळकरांनी नारबा हे पात्र अत्यंत प्रभावीपणे साकारलं. कोकणातल्या वाडीवर आणि संस्कृतीवर प्रेम असणाऱ्या कोकणी माणसाची व्यक्तिरेखा या चित्रपटात त्यांनी प्रभावीपणे साकारली होती आणि मराठी चित्रपट रसिकांना ती आवडली होती. मित्रो, पाचवी भूमिका आहे श्रीयुत गंगाधर टिपरे. टीव्हीवर लोकप्रिय ठरलेल्या श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेत दिलीप प्रभावळकरांनी गंगाधर टिपरे हे मध्यवर्ती पात्र साकारलं होतं. दिलीप प्रभावळकरांनी साकारलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या पात्रांपैकी हे एक आव्हानात्मक असं पात्र होतं. मित्र, या होत्या दिलीप प्रभावळकरांनी आजवर अजरामर केलेल्या चित्रपटातील काही लोकप्रिय भूमिका. मित्र, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.